परिस्थिती बदलली की तुमची भूमिका बदलते. जनहित याचिकांद्वारे खेळ खेळला जातोय अशा शब्दात मुंबई हायकोर्टानं भाजप नेत्या चित्रा वाघ यांना फटकारलंय. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी 2021 मध्ये संजय राठोड यांच्या विरोधात चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावेळी राठोड महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये वनमंत्री होते. आत्महत्या प्रकरणात त्यांचं नाव पुढे आल्यानं त्यांनी वनमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राठोड यांचा एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळाली. त्यानंतर चित्रा वाघ यांनी राठोडांविरोधातली याचिका निकाली काढण्याची मागणी केली. मात्र पुन्हा कोर्टात दाद मागण्याची मुभा द्यावी अशी विनंती केली. यावरून वाघ यांनी त्यांची मागणी काय आहे हे स्पष्ट करावं अशा शब्दात हायकोर्टानं फटकारलं. मी हे प्रकरण मागे घेण्याच्या कुठल्याही सूचना माझ्या वकिलांना दिलेल्या नाहीत. न्यायालयाने एखादी मौखिक टिप्पणी केली याचा अर्थ तो त्या प्रकरणाचा अंतिम निकाल नाही. न्यायालयात हे प्रकरण सध्या सुरू आहे आणि तिथे मेरिटवरच निर्णय होईल हा माझा ठाम विश्वास आहे. उद्धव ठाकरेजी, खोर संजय राठोडचा राजीनामा घ्या. हा असा आहे, हा तसा आहे असं छाती ठोकून बोंब मारणारी चित्रा वाघ आज तोंडघशी पडली. कसा आहे ना चित्रा वाघ, आपण आपल्या छातीचा पिंजरा फाडून काळीज बाहेर काढून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये. कारण तर आज सरकारमध्ये तुम्ही ज्यांना मांडीवरती घेऊन बसलात, तुम्ही त्यांचं गोड गुणगान गाताय. तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षाने याचा थोडासा विचार करा. आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलणं भुंकणं, संजय राऊत साहेबांवरती बोंबलणं भुंकणं बंद करा अशी अपेक्षा करते.